म्हणजे मराठी माणसासाठी व्यवसाय करण्यासाठी जर पहिलं आपलं कुटुंब उभं राहणं गरजेचं आहे की हा नाही? ती ताकद आहे आपली सगळ्यात हा महत्त्वाची. बाकी सगळं तुम्ही फेस करू शकता. हा म्हणजे उपलब्ध ती तुमच्यात गट्स असते की ज्यावेळेस तू जो व्यवसायाचं प्लॅनिंग करतो बरोबर आहे का ते त्या माणसाला माहित असतं की बा ठीक आहे आपण फंड्स असे अवेलेबल करू, बँक लोन घेऊ किंवा इतरत्र काय आपल्याला सोर्सेस आहे, आपल्याकडे एवढे फंड्स आहेत ह्या त्या गोष्टी. पण जर तुमचं कुटुंब तुमच्या मागे ताकदीने उभं असेल तर तुम्ही 100% तो व्यवसाय रन करण्यासाठी तुम्ही 90% तिथे जिंकलेलं. पण जेव्हा स्टार्टिंगच्या काळामध्ये आधी म्हणजे हा ब्रँड होण्याच्या आधी किंवा सुंदरची टाकायच्या आधी कल्पना यायच्या आधी प्लॅनिंग झाली असेल तुमची बरोबर सगळी. तर असं कधीतरी वाटलं असं ना की पुढं नाही काही झालं तर काय होईल, हे नाही झालं तर काय होईल, असं काहीतरी विचार केला? हा जो विचार तुम्ही म्हणता ना हा विचार मी आतापर्यंत कधीच नाही केला. म्हणजे मी कोणत्याही कामाची सुरुवात करताना नाही का की बुवा हे होणारच नाही, हे होणार नाही पेक्षा हे कसं होईल आणि याच्यासाठी काय प्लॅनिंग केलं पाहिजे हे मी 100% विचारात धरलेलं आहे. व्यवसाय 100% प्रत्येकाने म्हणजे व्यवसायात जर उतरलं तर म्हणजे फक्त व्यवसायाबाबत जे जुने सुरुवातीला होतं की आपले लोक मराठी माणसं करू शकत नाही, आज ती कन्सेप्ट बऱ्यापैकी मार्केटमध्ये चेंज होत चालली. बरोबर. आपल्या भरपूर सारे मराठी बांधव जे आहेत ते वेगवेगळ्या व्यवसायात आज उतरलेले. बरोबर. आणि मराठी माणसांनी दाखवून दिलेले मराठी माणूसही व्यवसाय करू शकतो. बरोबर. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत शिवांश इंडस्ट्रीजचे सर्व अजय डवले सर. अजय सर नमस्कार. नमस्कार. अजय सर, आता तुम्ही एवढी मोठी म्हणजे शिवांश इंडस्ट्री स्थापन केली बरोबर. याच्या मग काय विजन होतं? कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा एवढं मोठं स्वप्न बघतो बरोबर, आणि काही बॅकग्राऊंड नसताना तर कसं एवढं केलं म्हणजे तुम्ही? ऍक्च्युली म्हणजे मला सांगायचं काय की मी स्वतः गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. अच्छा. इलेक्ट्रिकल. हां. मी ज्यावेळेस इलेक्ट्रिकलचे काम करत होतो पहिल्यांदा मी पुण्यामध्ये काम करत असताना किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये काहीतरी एक आपली इंडस्ट्री असावं आणि आपल्याला बघून निदान जे शेतीपूरक व्यवसाय करतात किंवा त्यांच्या जे लोकांना वाटतं की बाबा आपण MIDC मध्ये व्यवसाय चालू केला पाहिजे किंवा इतर पुण्यासारख्या ठिकाणी, संभाजीनगर सारख्या ठिकाणी आपण जाऊन व्यवसाय स्थापन करायचा. बरोबर. इथं आपल्याला जागेची बेसिक अडचण येते. मेन म्हणजे मी पुण्यात असताना बघितलं रेंटमध्ये खूप सारा पैसा जातो. एकदम बरोबर आहे. आणि समजा कुठल्याही भागात जाऊ आपण MIDC मध्ये स्वतःचा प्लॉट घ्यायला आपण व्यवसाय तो करायचा की तो प्लॉट घ्यायला हा एक मोठा प्रश्न तयार होतो. मग आपण काय चॉईस करतो रेंटनी जागा. साधारणतः आता आपल्या इंडस्ट्रीला जवळपास 6,000 स्क्वेअर फीटचं शेड आहे. 10 रुपयांनी जरी पकडलं आपण तर 60,000 रुपये भाडं जातं. बापरे. महिन्याला. आणि 60,000 रुपये भाडं जात असताना आपल्या एक गोष्ट अशी लक्षात येते की जर आपण बँकेचं लोन केलं आपल्याला बर्डन 2 प्रकारे तयार होतं. रेंटवाल्याला टायमिंग मध्ये रेंट देणार, बरोबर, त्याच्यात इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे पहिली गोष्ट, बरोबर, आणि बँकेचा EMI पे करणे आपल्याला. बँकेचा EMI साधारणतः 70-80 हजार रुपये तो पे करणे. म्हणजे सपोज आपण एक 50-1 लाखाचे लोन वगैरे घेतलं किंवा ओन भांडवल जरी टाकलं तर एवढी कॅपॅसिटी ही प्रत्येक माणसात नसते. आणि व्यवसायासाठी कर्ज घेणं हे तर म्हणजे बाबा आहे की स्वतःचं भांडवल तयार करण्यासाठी शासनाने एवढ्या साऱ्या स्कीम्स ते तयार केलेल्या आहेत. तर आपण ज्यावेळेस लोन घेतो तर आपल्याला बँकेचे EMI भरणं, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट आला 5 वर्ष आपल्याला ते लोन फेडणं, प्लस आपण ज्याच्या जागेमध्ये दरवर्षीप्रमाणे 10% भाडेवाढ होते. 10% भाडेवाढ झाली म्हणजे आज 60,000 पे करायचे, पुढच्या वर्षी 60,000 त्याच्यात 10% ऍड करून आपल्याला वाढणार. त्याच्यामध्ये अजून एक जर 20-25 हजार रुपये आपण जर टाकले तर आपला बँकेचं EMI निघून जातं. आणि जागा जर स्वतःची असली तर या गोष्टीचं कॅल्क्युलेशन आपलं व्यवस्थित बसतं. ते सगळं बरोबर आहे. म्हणजे पण बऱ्याचशा भावी उद्योजकाची म्हणणं किंवा बिझनेस माइंडसेट लोकांची म्हणणं त्यांची मानसिकता काय असते की इंडस्ट्री एरियामध्येच आपली कंपनी पाहिजे. पण मी येताना बघितलं की तुमची कंपनी इंडस्ट्री एरियामध्ये नाहीच, म्हणजे घराच्या जवळच आहे. म्हणजे रिस्कच आहे ना की आपण एक कंपनी टाकतोय इंडस्ट्री एरियामध्ये नाहीये. म्हणजे चॅलेंजेस आपल्याला याच्यामध्ये चॅलेंजेस फेस करावं लागतं. म्हणजे काय की समजा एखाद्या मशीनचं काहीतरी आपला पार्ट खराब झाला, बरोबर, साहजिक आहे आपल्याला लांबून जाऊन आणावं लागतं. आता मला एक असा प्रश्न आहे की आता सध्या मराठी माणूस आहे आणि एखाद्या मराठी माणसाला जर असा काहीतरी प्रोजेक्ट चालू करायचा आहे, अशा काहीतरी व्यवसाय चालू करायचा आहे, आता सध्या स्थितीमध्ये आपण बघतोय की मराठी माणूस व्यवसायामध्ये खूप कमी प्रमाणात आहे, त्याचं बरंचसं लक्ष नोकरीकडे आहे. आज आपण एक मराठी माणूस म्हणून काय सांगाल मराठी माणसाला व्यवसायाबाबत? आता शासनाने एक CMGP म्हणून स्कीम काढली. CMGP म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम.
तर मी विशेषतः म्हणजे DICचे जे ऑफिसर आहेत म्हणजे 2019ला वीर साहेब वगैरे, त्याच्यानंतर दवंगे साहेब म्हणून DICचे होते. त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं की मला असा प्रोजेक्ट करायचा. तुम्हाला मागाशी जसं किरण सरांचं ते युनियन बँकेमध्ये एम्प्लॉई. तर मला एक युनियन बँकेचे जे मॅनेजर आहेत ज्यांनी समजा मला त्यावेळेस मी त्यांना तो प्रोजेक्ट समजावून सांगितला आणि त्यांना त्यामुळे माझ्यात काहीतरी गट्स वाटले. हो. तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्यानंतर त्यांचा जो स्टाफ होता त्यावेळेसचा मुकुंद लोणकर म्हणून, म्हणजे मुकुंद सर म्हणून एक आहे, त्याच्यानंतर योगेश सर म्हणून एक जे आहेत, हा तो त्यावेळेस स्टाफ होता त्यांचा बँकचा. मला युनियन बँकेने त्यावेळेस खूप साऱ्या पद्धतीने मदत केली. या 3 व्यक्ती ज्या आहेत म्हणजे चंदन कुमार म्हणून आहेत बँकेचे जे मॅनेजर सर होते त्यावेळेस, मला ज्यावेळेस लोन माझी प्रोसेस सुरुवात झाली ज्यावेळेस शिवांश इंडस्ट्रीची, त्या व्यक्तीने आणि DICचं म्हणजे मी DICला ज्यावेळेस त्याच्यामध्ये कशी असते आपण फॉर्म भरावा लागतो प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करून त्या स्कीमच्या अंतर्गत, तर तो मी बँकेला सबमिट केला. मग त्यांना तो पूर्ण स्ट्रक्चर वगैरे सगळं कसं होणार आहे, पुढचं कामकाज कसं असेल, काय असेल, ह्या त्या गोष्टी समजून सांगितल्या. आणि मग त्यांना माझ्यातला जो कॉन्फिडन्स आहे की तो त्यांना एक कुठल्या तरी प्रकारे मनाला भावला. आणि ह्या 3 व्यक्तींनी मग मला भरपूर साऱ्या पद्धतीने मदत केली. त्या सरांचे तसं जर पाहायला गेले तर जितके आभार मानाव ह्या व्यक्तींचे, जे माझ्या तुम्हाला मी सांगितलेत की आईवडिलांनंतर हे जे 10-12 व्यक्ती माझ्या आयुष्यात जे आले, ज्यांनी हा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी पहिली सुरुवात स्टार्टिंगला जे मार्जिन मनी भरायचं असतं त्यावेळेस मी वडिलांना म्हणलो, आणि कुठल्याही कामाची सुरुवात करायची असेल तर आधी पहिल्यांदा वडिलांशी ज्यावेळेस चर्चा करतो, वडील आत्तापर्यंत नाही म्हणले. म्हणजे आम्ही दोघाही भावांसाठी म्हणजे तुम्ही जे नोकरीचं वगैरे गोष्टी बोलले की त्या दोन्ही गोष्टीसाठी आम्हाला कधी बंधन नाही टाकलं. नाही, साहजिक आहे ना की एक मराठी माणूस असताना एक मराठी व्यक्तीची मानसिकता काय असते की बाबा मराठी आता माणूस माझे नोकरीच वडील करा. तसं जर पाहिले गेले तर एक सरकारी कर्मचारी, अच्छा, वा. हा. तर त्यांनी आम्ही इंजिनिअरिंग केलं, हा. तर त्यामुळे त्यांनी कधी दोन्ही भावांना असं म्हणले नाही की बा तुम्ही नाही नोकरी करा. हा. मग कधी तुम्हाला हे म्हणजे केलंच त्यांनी नाही? त्या गोष्टीबाबत एकदम फ्रीडम दिला. आणि त्यांनी जे फ्रीडम दिले आई वडिलांनी, त्या फ्रीडमचा म्हणजे आम्ही कधी दुरुपयोग केला नाही. आणि त्या गोष्टीतून ज्यावेळेस सुरुवात केली, भरपूर साऱ्या गोष्टी फेस करताना आई वडील सगळ्यात मोठा आपला घरातला जर सपोर्ट असेल तर आपण दुनियातल्या कोणत्याही गोष्टी संग लढण्यासाठी ताकद आपल्यात 100% निर्माण होती, हे मला स्वतःला वाटतं. म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट महत्वाचाच आहे. हा, बरोबर. आणि मग तुमच्या आयुष्यातले मित्र तुमचे जे आलेले आहेत, जे तुम्हाला पॉझिटिव्हनेस कडे घेऊन जातात, म्हणजे एक मॉरल सपोर्ट महत्वाचा आहे. कुठलाही व्यवसाय करताना एक मॉरल सपोर्ट. समजा ठीक आहे तुम्ही आर्थिक मदत नाही करू शकले किंवा इतर बाबीतली मदत नाही करू शकले, पण एक तो मॉरल सपोर्ट जो म्हणतो ना आपण, आर्थिक दृष्ट्याने करू शकते, मानसिक दृष्ट्या बिनधास्त कर, काय होईल ते बघू. तो एक मित्र जो म्हणतो ना आपल्याला, ते जे मित्र म्हणतात ना त्याच्यातून एक आपल्याला 100% हे भेटतं. म्हणजे मानसिक दृष्ट्या खूप म्हणजे खचवण्यापेक्षा ते उभा राहण्यासाठी जे मित्र आपल्याला त्यावेळेस म्हणतात असं. आणि विशेषतः म्हणजे माझा बंधू असू द्या किंवा मिसेस असू द्या, ठीक आहे तुम्ही करा, बरोबर आहे, करा म्हणण्यापेक्षा, कारण काय होतं ज्यावेळेस तुमची मॅरिड लाईफ असते त्यावेळेस सगळ्याच गोष्टी कदाचित काही उलट घडलं तर काय करू शकता. असं नाही ना की छोटा विषय, इंडस्ट्री मोठी करायची आपल्याला, एवढा फंड लागणार आहे, एवढा मोठी, त्यामुळे मी तुम्हाला काय म्हणलं, पहिली ताकद म्हणजे आपलं कुटुंब. आपलं कुटुंब, बरोबर. म्हणजे मराठी माणसासाठी व्यवसाय करण्यासाठी तर पहिलं आपलं कुटुंब उभं राहणं गरजेचं आहे की नाही? म्हणजे ताकद आहे आपली सगळ्यात महत्त्वाची. बाकी सगळं तुम्ही फेस करू शकता, म्हणजे उपलब्ध ती तुमच्यात गट्स असते की ज्यावेळेस तू जो व्यवसायाचं प्लॅनिंग करतो, बरोबर आहे का, ते त्या माणसाला माहित असतं की बा ठीक आहे आपण फंड्स असे अवेलेबल करू, बँक लोन घेऊ किंवा इतरत्र काय आपल्याला सोर्सेस आहे, आपल्याकडे एवढे फंड्स आहेत, ह्या त्या गोष्टी. पण जर तुमचं कुटुंब तुमच्या मागे ताकदीने उभा असेल तर तुम्ही 100% तो व्यवसाय रन करण्यासाठी तुम्ही 90% तिथे जिंकलेले, बरोबर. म्हणजे कुटुंबाचा मानसिक सपोर्ट म्हणा, आर्थिक सपोर्ट म्हणा, प्रत्येक सपोर्ट असणं गरजेचं आहे, उभा राहणं तर गरजेचं आहे. बरोबर, एकदम बरोबर आहे. तुम्ही देव मानता का? हा, मानतो. अच्छा, म्हणजे देव मानतो म्हणजे देव आहे ही गोष्ट 100% खरी. बरं. अच्छा, म्हणजे तुम्हाला घडलेले अनुभव तुम्ही मी कित्येक वेळेस निगेटिव्ह गोष्टीला झालेलो आहे. असं काही नाही की लगेच म्हणजे मी आज तुमच्या समोर बोलतो म्हणून नाही का, असं नाही. मी कित्येक गोष्टीसाठी निगेटिव्ह झालेलो आहे. हा, नाही मग तीच गोष्ट असते ना. समजा मी
पण मला त्यात प्रत्येक गोष्टीत आहे ना म्हणजे मार्ग 100% निघत गेला. बरोबर. आता व्यक्ती बरोबर एखादं छोटं काम करतो बरोबर, छोटा जरी व्यवसाय करायचा असला तर त्याला एक प्रेशर असतो माइंड मध्ये आणि डिप्रेशन मध्ये लवकर जातो व्यक्ती, कारण की एवढा मोठा हे नाही ह्या म्हणजे आज आपल्या इंडस्ट्रीला 2.5-3 वर्ष झाली. अरे बाबा. 2.5-3 वर्षामध्ये आपण खूप सारं बघितलं. त्यामध्ये म्हणजे माझ्या सप्लायर लोकांचे पण मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी पण माझ्यावरती खूप सारा विश्वास दाखवला. आणि ज्या लोक माझे ग्राहक आहेत त्यांचे पण विशेष आभार मानावे लागते. कारण आज ज्यावेळेस फाउंडर तयार झालेले आहेत, बरोबर. आज ते कस्टमर आज पण 3 वर्ष झालेले ते टिकून आहेत माझ्याकडे. बरोबर. पण त्या म्हणजे मला त्याच्यामध्ये खूप चॅलेंजिंग असंही म्हणता येईल की कधी रॉ मटेरियलची अडचण, कधी लाईटची अडचण, कधी एम्प्लॉईची अडचण, म्हणजे ह्याच्या बाबी छोट्या छोट्या आपण जे म्हणतो बरोबर आहे. हे आज ठीक आहे, ते आज आपण त्या फेज मधून गेलो म्हणजे ते छोट्या छोट्या असते, पण त्या लोकांचे खरोखर विशेष मानावं लागते. कारण ज्यावेळेस तुम्ही समोरच्याला आपण पण क्रेडिट वरती देतो, समोरच्याकडून पण ज्यावेळेस क्रेडिट घ्यायचं ते मार्केटमध्ये क्रेडिट पाहिजे ना आपलं. म्हणजे क्रेडिट त्या लोकांचे आभार कशा त्यांनी ज्यावेळेस तो माल टाकला आपल्याकडं त्यांच्यावरती त्यांनी ते काहीतरी दाखवणं म्हणजे विश्वास दाखवणं ही खूप मोठी बाब आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि बँकेचं पण जे म्हणतोय आपण की मला ज्यावेळेस लोन बँकेने दिलं तर त्यांनी ज्यावेळेस स्टार्ट करायचं असतं, आज इंडस्ट्री उभा झाल्यानंतर हे दिसल्यानंतर आज तुम्हाला लोन देऊ शकते, कारण लोकांना मार्केटमध्ये माहित झालेलं आहे की तुम्ही सप्लाय करता, तुमचा ऑलरेडी बिझनेस आता झालेला आहे. की मार्केटमध्ये तुम्ही जस्ट इन्क्वायरी जरी केली तर ठीक आहे, हा सप्लाय हा ब्रँड आहे, या ब्रँडला लोक ओळखतात. कंपनी 2.5 वर्षात सगळ्यात मोठा ब्रँड केलेला आहे तुम्ही. कंटिन्युटी रनिंग मध्ये तुम्हाला तुमच्यावर विश्वास दाखवणं ही वेगळी गोष्ट आहे. ज्यावेळेस सुरुवात करणं होतं त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी आपल्याला एक विश्वास दाखवला, त्यामुळे त्या लोकांच्या काय असतं, माणसानी कितीही हे झालं तरी जे बॉटम असतो तो कधी सोडला नाही पाहिजे, कारण त्या बॉटमला धरून आज त्यांनी जे उभा करण्यासाठी जे मदत केलेली ते आपण म्हणजे नाही का आज त्यांचे शब्दात तरी ते आभार आपण व्यक्त नाही करू शकत. बरोबर, एकदम बरोबर. आता म्हणजे मी जे तुम्हाला आवर्जून हे जे नावं घेतलेत, काही त्याच्या मागचे अजून काही व्यक्ती आहेत की जे मी त्यांचे नावं नाही घेतलेले, पण ते जरी नावं नाही घेतले म्हणजे माझा भरपूर सारा मोठा मित्र परिवार आहे. नाही म्हणजे भरपूर सारे माझे मित्र आहेत की ज्यांनी सुरुवात करताना प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने ही इंडस्ट्री सुरू करताना माझा एक मित्र फॅब्रिकेशन वाला, त्यांनी या शेडचं काम पूर्ण केलं. म्हणजे तुम्हाला म्हणजे माझ्या जे यंत्रणेतला जो भाग आहे समजा जे आज दिसतंय तुम्हाला, ज्यावेळेस ते बॉटम सुरुवात करत होतो तर ते फॅब्रिकेशनचं त्याने ती जबाबदारी घेऊन टाकली. त्याला सांगितलं आपल्याला ह्या पद्धतीने शेड पाहिजे. लहाना बंधू सिव्हिलचा आहे, त्याने सगळी सिव्हिलची यंत्रणा फाउंडेशन घेण्यासाठी सिव्हिलची यंत्रणा उपलब्ध केली. म्हणजे मी इलेक्ट्रिकल असताना माझा जो स्टाफ आहे त्यांनी लाईट वगैरे वाढण्यासाठी जो इलेक्ट्रिकल स्टाफ आहे, अशाच भरपूर सारे लोक आहेत यामध्ये की सर्टन एक माणूस आहे असं नाही, हे भरपूर सारे व्यक्ती आहेत. तुमचा मित्र परिवार आहे माझा, समजा म्हणजे ऑफिशियल ज्या डिपार्टमेंट संग माझा संबंध येतो ह्या लोकांशी जी कनेक्टिव्हिटी, ह्या सर्व लोकांचे त्याच्यामध्ये 100% श्रेय. त्यांनी प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने खारीचा वाटा उचलून मला जी मदत करता येईल त्यांच्या पद्धतीने सर्वोपरी मदत त्यांनी केलेली. बरोबर. तुम्ही जे म्हणता ना निगेटिव्ह पेक्षा जे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 100% विचारात धरलं पाहिजे. निगेटिव्ह काय विचारात धरायचं की बुवा आपल्याला फीडबॅक कुठे भेटू शकतो. तुम्हाला एवढे लोक म्हणजे तुमच्या मित्रपरिवाराने सपोर्ट केला, ते सपोर्ट करायला होते त्यामुळेच हे सगळं निर्माण झाले. बरोबर आहे. पण जेव्हा स्टार्टिंगच्या काळामध्ये आधी म्हणजे हा ब्रँड होण्याच्या आधी, शिवांश इंडस्ट्री टाकायच्या आधी, कल्पना यायच्या आधी प्लॅनिंग झाली असेल तुमची बरोबर सगळी, तर असं कधीतरी वाटलंच ना की पुढे नाही काही झालं तर काय होईल, हे नाही झालं तर काय होईल, असं काहीतरी विचार केला? हा जो विचार तुम्ही म्हणता ना, हा विचार मी आतापर्यंत कधीच नाही केला. म्हणजे मी कोणत्याही कामाची सुरुवात करताना नाही का की हे होणारच नाही, हे होणार नाही पेक्षा हे कसं होईल आणि याच्यासाठी काय प्लॅनिंग केलं पाहिजे हे मी 100% विचारात धरलेलं आहे. जर आपलं जगात असं आपण जे म्हणतो ना, आपण स्वतः जर खचलो ना तर आयुष्यात आपण काहीच उभा करू शकत. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. हे वाक्य बोलण्यापेक्षा आपण जे म्हणतो ना की तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःचा जितका पॉझिटिव्हनेस आहे, अडचण 100%, पण तुम्ही जर स्वतः त्या अडचणीत जर खचून गेले तर मग तुम्ही उभाच करू शकत नाही. बरोबर.
आज तुम्हाला सांगता एखादा आज ठीक आहे तुमच्या खिशात 1 रुपया पण नाही, आपण तुम्ही उद्याच्याला येऊ शकतो ना. हा. तर तुम्ही ते येण्यामागं काय प्लॅनिंग केलं बरोबर, तर 100% तुम्ही तयार करू शकता. पॉझिटिव्ह थिंकिंग, हा. कायम पॉझिटिव्ह राहणं. आणि हीच गोष्ट कदाचित त्यावेळेसचे जे मॅनेजर सर असतील त्यांना वाटलं असेल की बाबा भविष्यात एरोलाईन हा खूप मोठा होऊ शकतो, म्हणजे बिग ब्रँड होऊ त्यांनी शकतो. विश्वास दाखवला. तो विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणं किंवा एखादा जे ग्राहक असू द्या किंवा कुणी असू द्या, आपल्यावरती एक प्रकारचा ट्रस्ट दाखवलेला आहे आणि संधी भेटलेली आहे आपल्याला. बरोबर, म्हणजे संधी जर भेटली नसती ठीक आहे गोष्ट, फंड्स उभा करताना कुटुंब उभा राहिलं, मित्र परिवार उभा राहिला, इतर जे बाकीचे मेंबर आहेत आपले समजा जे ऑफिशियली अनऑफिशियली जे मित्र तयार झालेले आहेत, तर त्यांनी आपल्याला ज्या पद्धतीने डिपार्टमेंट असू द्या वेगवेगळे नाही का, म्हणजे इलेक्ट्रिसिटी अदरवाईज तुमचे फूड लायसनवाले भरपूर सारे याच्यामध्ये येतात, बरोबर आहे. तर बरोबर हे आहे. जे लोक उभा राहिले यांनी कुठेतरी विश्वास दाखवलेला आहे. नाही पण बरोबर आहे. आणि आपण जर असं म्हणत राहिलो आपलं संधी आता संधीच आहे, ठीक आहे ना, शून्यातून परत आपण सुरुवात करू शकतो. करू शकतो. नाही पण माझं काय म्हणणं आहे, तुम्ही म्हणता यांनी तुमच्या फॅमिलीने तुमच्यावर विश्वास दाखवला, तुमचे मित्र परिवाराने तुमच्यावर विश्वास दाखवला, बरोबर, तुमच्या घरच्यांनी दाखवला, बरोबर. आता फॅमिली तर दाखवणारच विश्वास, बरोबर. पण दुसरी गोष्ट अशी की बाहेरचे जे लोक आहेत ते असं कोणावर पण नाही विश्वास दाखवणार ना. त्यामध्ये तुमच्या मध्ये पण काहीतरी क्वालिटी पाहिजे ना. हा, म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये पाहिजे, तुमच्या माणुसकीमध्ये पाहिजे. आता मी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटलो होतो, बरोबर, म्हणजे मी असं बघितलंच नाही माणूस की एवढी मोठी वॉटर बॉटल कंपनी आणि एवढा म्हणजे डाऊन टू अर्थ व्यक्ती भाव की एवढा साधा एवढा सरळ राहतोय, म्हणजे कसं हे शक्य झालं. कारण की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हवा जाते. सात एखादा हॉटेल जरी उघडं गेलं तरी प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक हवा जाते, नाही का. मला तुषारराव मला सांगायचं काय माहितीये का, तुम्ही जे मानता हवा अहो हे सगळ्या गोष्टी क्षणिक आहे. हा बरोबर, बरोबर आहे का. हा, हे तयार होणं, आपण जर मेहनत घेतली, आपण एक चांगलं देण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्याकडं हाही नाही त्याचं हे करणं, उलट आपण 4 लोक कसे याच्यात जोडले जाऊ शकतात, अजून 4 कस्टमर चांगल्या पद्धतीने. किंवा समजा तुम्ही जे म्हणता, समजा मी एक ऍटिट्यूड वाला माणूस असतो, तर माझ्याकडे 4 माणसं समजा ज्याला तुम्हाला उद्या भविष्यात तुम्हाला कधी वाटलं किंवा इतर मित्राला वाटलं अरे आपल्याला एखादी इंडस्ट्री चालू करायची, आपली कन्सेप्ट आहे, एक आपला मित्र आहे बुवा, आपण याच्याकडे जर बघून म्हणजे याला जर आपण विचारात धरलं आणि याला जर माहिती घेतली, जर आपल्या ऍटिट्यूड असले तर माणसं आपल्यापासून लांब जाणार. बरोबर, एकदम बरोबर. ग्राहक पण लांब जाणार. बरोबर. आपण साधारणतः परत आपण जे डाऊन कंडिशनला येण्यापेक्षा आज आपण एक चांगलं कसं करता येईल, जेवढ्या गोष्टीचं नॉलेज आपल्याला आहे त्याचा उपयोग साधारणतः कोणालाही कसा पद्धतीने करता येईल किंवा एखाद्याला आपण एक सुरुवात केली, जनरल लोक सांगत नाही कसं काय, जेवढ्या पद्धतीने आपल्याला 100% एखाद्याला सांगता येईल जेवढं आपल्याकडे आहे. आपण असं नाही म्हणू शकत की आपण सगळ्या क्षेत्रात परिपूर्ण नाही. जेवढं आपल्याला आपल्या इंडस्ट्रीमध्ये माहिती किंवा इन जनरल नॉलेज जे आहे आपल्याकडं, किंवा ठीक आहे आपण एखाद्याला तिथपर्यंत जाण्यासाठी कसं जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढी मदत आपण 100% करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आज हे जे लोक आहेत ते मित्र आहेत ते आज बी सोडून गेलेले. तुमच्या ह्याच स्वभावामुळे नाही गेले ना, कारण की प्रत्येक व्यक्तीचा असा स्वभाव नसतो, प्रत्येक व्यक्तीचा असा दृष्टिकोन नसतो आणि अशी मानसिकता नसते. माझ्याकडे तुम्ही आता कामगारांबरोबरही तुम्ही माझ्या बोललेले, म्हणजे तुम्ही कंपनीत मी समजा अवेलेबल नसताना कुठलाही व्यक्ती येऊन द्या, त्याला एक प्रेमाची आणि वागणूक आपल्या तिथं भेटते. हो, ती जाणीव आहे त्यांना. हा, आणि आमच्या कर्मचाऱ्यांना पण त्या गोष्टीची चांगल्या पद्धतीने एक जाणीव आहे की आमच्याकडे एक फ्रँकली वातावरण तयार केलेलं तुम्ही बघितलं असं. बरोबर, एक मोकळीक दिलेली सगळ्या मोकळीक दिलेली. आणि प्रत्येक एम्प्लॉयला वाटतं की ही कंपनी आपली स्वतःची असल्यासारखं एक त्यांच्या मनात ती भावना तयार झालेली. बरोबर. आज मी कधी 5-5, 6-6 दिवस त्यांच्याकडे जाती नाही, ते त्या पद्धतीने ते काम करतात. कामगारावरून एक मला विचारायचं तुम्हाला की म्हणजे आता आपण बरेचसे बघतोय गावाकडे काहीतरी प्रोजेक्ट आपण टाकतोय, एवढी इंडस्ट्री उभी करतोय मोठी, बरोबर. तर स्टार्टिंगला म्हणजे कामगार म्हणजे आणले कुठून, यांना आधी काम येत होतं की कसं निर्माण, म्हणजे आता कसं? माझ्याकडे जे काही टेक्निकल जे पर्सन आहेत ते आपण बाहेरून हायर केले. बर. जे नॉन टेक्निकल पर्सन होते आपल्याकडं त्यांना आपण शिकवलं. तुम्ही स्वतः? हा, म्हणजे त्या जे मी काही जेवढा वेळ मला भेटन तेवढा मी पण समजून सांगितलं. जे माझ्याकडे टेक्निकल स्टाफ आहे त्यांना पण सांगितलं की यांना एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने द्यायची, जेणेकरून आपल्याला भविष्यात आज तुम्ही बघितलं
जसे शहरामध्ये महिला मशीन चालवतात हो हो बघितलं. त्या पद्धतीने आपल्याकडे कामकाज चालतं, महिला आज मशिनरी ऑपरेट करतात आपल्या. बरोबर नेहमी बघितलं हा, महिला पण म्हणजे कुतूहलाची operate गोष्ट आहे की जे लोकांना वाटत होतं की ते होऊ शकत नाही. म्हणजे सुरुवातीला जे ज्या ऍटमॉस्फिअर जे वातावरण आहे आपल्या थोडक्यात, तर आज त्या महिलाही करू शकतात. सुरुवातीला त्या महिलांना भीती वाटायची, साहजिक त्यांना वाटणं बरोबर आहे की कधी त्या गोष्टी माहित नाही, पण आज त्या गोष्टी एकदम त्या गोष्टीमध्ये जवळपास निपुण म्हणल्यासारखं कमी आहे त्या गोष्टीला, पण ते त्या पद्धतीने हँडल करतात गोष्टी. स्टार्टिंगला तुम्हाला त्रास पण झालाच असेल. हा, त्रास 100%. म्हणजे आता साहजिक आहे म्हणजे ग्रामीण भागातील महिला म्हणा, पण त्यांना एवढं मशीन शिकवणं हे शिकवणं थोडाफार डोक्याला हा ताण होतो. त्रास होतो. मग आता आपल्याला एक टीम तयार करायची म्हणल्यानंतर आपण जर खचलो, आपण जर म्हणलो की यांना नाही शक्य आहे, बरोबर आहे की? जर त्यांच्यातलं ते जर गोष्ट आपण त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही करू शकता, बरोबर. आणि ही जर त्यांच्या मनातली ती भावना आहे की बाबा मी करू शकतो, ज्यावेळेस माणसाच्या मनात तयार होतं की बाबा मी हे करू शकतो, तर 100% रिझल्ट आपल्याला डबल नाही भेटतो. बरोबर. मग तुम्ही त्यांना ते जाणीव करून दिले की तुम्ही पण करू शकता, जसं मी केलं. एवढी इंडस्ट्री मोठी केली तसं तुम्ही पण करू शकता. हा. बरोबर. पण एक तुमचा एक स्वभाव गुण आहे बरं का, की मी बघितलं की भरपूर लोक आहेत किंवा भरपूर छोटे जरी व्यावसायिक असले, त्यांनी एक हॉटेल जरी टाकलं तरी त्यांच्या मनात एक हवा लागलेली असते की मी हे उभा केले, मी पण असतोय. मी तुमच्यामध्ये कधीच बघितलं नाही. त्यामुळे ते तुमचे जे कामगार आहेत ते म्हणजे एकदम फ्रीडम नाही का, की आपलीच कंपनी एकदम फ्रीडमने राहतात, एकदम फ्रीडमने वागतात, फ्रीडमने बोलतात. मग त्याला असं कोणतं सर्टन बर्डन नाही त्यांच्यावर नाही का? हे बर्डन पेक्षा मला आज जे मेजर ह्या स्वभावामुळे मी जे ज्यांच्या मनामध्ये तयार केलेली गोष्ट आहे, बरोबर आहे, त्या तयार केलेल्या भावनेतून माझं रिझल्ट मला आउटपुट भेटतं. आणि त्यांनाही त्यांनाही कुठेतरी भविष्य वाटतं की नाही का यातून आपल्याला काहीतरी पुढे भविष्यात चांगलं होऊ शकतं. बरोबर. आज त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. बरोबर. आणि मी मालक आहे थोडक्यात, नाही का, म्हणजे मी त्या कंपनीचा, तुम्ही जसं म्हणले सर्वे सर्वा वगैरे, मी आज हे जर डोक्यात धरलं, उद्या मला एकट्याला काम करावं लागेल. बरोबर, साहजिक आहे. आणि जर आज ही टीमनी, जर जे आपण म्हणतो टीम वर्क, एक माणूस कोणतंच काम पूर्ण करू शकत नाही. जर मी सगळ्याच गोष्टीत लक्ष घातलं, मी मशीनही चालवणं, म्हणजे मशीन वरती बी मीच लक्ष देणं, मार्केटिंग वरही मी लक्ष देणं, डिस्पॅच वर मी लक्ष देणं, प्रोडक्शन, म्हणजे प्रत्येक गोष्टी जर मी बारीक बारीक म्हणजे नाही का त्यांच्या गोष्टीत ज्या प्लॅनिंग मध्ये, समजा आज आपण एक सर्टन एक प्लॅनिंग तयार केलेलं आहे, बरोबर, तर ते प्लॅनिंग मध्ये प्रत्येक वेळेस इंटरफेअर करून 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 काय होणार, अरे हे काय सारख्या सारख्या त्याच गोष्टी काढतात, म्हणजे ते एम्प्लॉयचं त्याबाबत हे नाही राहणार. हा, म्हणजे विश्वासच नाही राहणार काय थोडक्यात आपली म्हणजे पणाची जाणीव. हा, म्हणजे थोडक्यात त्यांना काय होईल की मी अविश्वास दाखवल्यासारखं होईल. अविश्वास नाही. जर आपल्या मी पणाची जाणीव कोणी जर माझं म्हणजे त्या अविश्वास दाखवला तर पुढं काम कसं चालणार? काम कसं चालेल? बरोबर, एकदम बरोबर गोष्ट आहे. आणि एक आपुलकीची भावना पण नाही वाटणार ना त्यांना. हा, आणि तुम्ही तसं की तुमचा स्वभाव असा की तुम्ही प्रत्येकाला आपुलकीची भावनाच करून देता, हा, की बुवा एकदम फ्रीडमली नाही का, की मी काय नाही, आपलं निवांत आहे, काय नाही असा विषय. समजा बाहेर जाता तुम्ही, बरोबर, आपलं महाराष्ट्रामध्ये फिरताय, आपलं नगर जिल्ह्यामध्ये जाताय, संभाजीनगर मध्ये जाताय, पुण्यामध्ये जाताय, बरोबर. आता तुम्ही जाताय आणि तुम्ही बघताय एखाद्या हॉटेलमध्ये की आपला ब्रँड आहे, तिथं सगळं आपला ब्रँड एरोलाईन. मग कधी बोलतात त्यांना की हा ब्रँड माझा, असं काही किंवा काही वाटतं, काय वाटतं स्पेशल, काय फील होतं की वाटतं ना साहजिक? नाही, अभिमान या गोष्टीचा वाटतो का आपला बॉटल ज्या वेळेस एखादा मित्र आपल्याला फोन करून सांगतो, अरे मी या भागात गेलतो ना, आज आपल्याला बॉटल तिथं दिसली, हा हा, तो आनंद लय वेगळा असतो. आणि त्या मित्राला आपल्यापेक्षा जास्त आनंद असतो. म्हणजे मला भरपूर सारे मित्रांचे कॉल येतात, अरे आज आम्ही इकडे गेलतो तर आम्हाला आपली बॉटल दिसली, किंवा आपल्या भागातली बॉटल इथपर्यंत पोहोचली. हा, बरोबर आहे की नाही? मग ती त्यांना एक फिलिंग येते ना, आपल्याला पण त्या गोष्टीचा आनंद वाटतो की अरे आज आपण इथपर्यंत पोहोचलोय. बरोबर आहे की नाही? की आपल्या माणसांना बी त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. आणि तुम्ही जे म्हणता की मी एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर, साधारणतः मी एखाद्या कुठल्याही हॉटेलला जरी आपला ब्रँड असेल तर मी त्याला हे म्हणत नाही की हे माझं आहे म्हणून. मी ती बॉटल त्याची जे XYZ प्राइस असेल त्या प्राइसला आज पण मी विकत घेतो. बरोबर. म्हणजे आपल्या बॉटलची काय प्राइस असेल ते तिथे विकत घेणं, आणि विशेष आपण दाखवत पण नाही की आपला ब्रँड आहे, असं काय, म्हणजे नॉट ओनर. हा, म्हणजे एक आपण तिथं त्याचे ग्राहक म्हणून गेलेलो आहे, आपण त्या पद्धतीने, म्हणजे आपण त्याला जे XYZ रेटने टाकलेलं असतं ना, आपण म्हणायचं हे आपलं. मी त्याला काय वाटतं, ती स्पेशल जी ट्रीटमेंट असते, आपण म्हणजे म्हणतो स्पेशल गेलो आपण, तर तशी नको वाटते आपल्याला. हा, बरोबर. पण आता बरेचशा ग्राहकांचे तुम्हाला रिस्पॉन्स पण येत असेल, काय रिस्पॉन्स येतात? ग्राहकांचा रिस्पॉन्स एकदम चांगल्या पद्धतीचा येतो.
जसं काही ठिकाणी समजा नाही का म्हणजे वेळेवर माल वगैरे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की बुवा आपला तुटवडा म्हणजे हा, नाही, डिमांड चालेल. जास्त असल्यामुळे थोडस म्हणजे मी ग्राहकाची त्याबाबत माफी मागतो हा. की थोडासा काय होतं आपलं प्रोडक्शन कॅपॅसिटी बरोबर. बरोबर हा. आहे तेवढं आपण 100% देण्याचा प्रयत्न करतो पण काही जर टेक्निकल अडचणी आल्या तर कधी जर ते तुटवडा वाटला तर त्याच्यात कशी इम्प्रुव्हमेंट करता येईल ह्या गोष्टीवर आम्ही जास्त बारीकाईने लक्ष देतो. आता साहजिक आहे कारण ना, काय होतं थोडंसं गेरो लाईनला मागणी बऱ्यापैकी नाही म्हणण्यापेक्षा 100% चांगली मागणी महाराष्ट्रामध्ये आता एरोलाईन चाललाय. म्हणजे चांगल्या पद्धतीने मागणी आहे आणि त्या मागणीला आपण जितक्या जास्त ग्राहकापर्यंत म्हणजे जाऊ हा आपला 100% प्रयत्न आहे. म्हणजे भविष्यात आपली कॅपॅसिटी वाढवणं असू द्या किंवा काय असं त्या पद्धतीने आपले प्लॅनिंग चालू आहे. हे पण भरपूर लोक असते ना की खरं तुमचं पाण्याची चव खूप चांगली आहे. हा नाही मग मी तुम्हाला त्यामुळेच काय म्हणलं मी प्रथमतः ग्राहकांची माफी कशामुळे मागितली काही ठिकाणी असं होतं की मी मागणी असूनही पोहोचू शकत नाही कारण काय बॅकअप जो आहे थोडक्यात आपला जो थोडक्यात जेवढं कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटी प्रमाणे आज आपण मार्केटमध्ये वाटचाल करतोय बरोबर. आणि प्रत्येक गोष्ट एका दिवसात लगेच नाही की आपण सर्टन लगेच उद्या म्हणल्यानंतर लगेच तयार करून लगेच वेगळं असं नाही होऊ शकत. नाही 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 म्हणजे डायरेक्ट हा. नाही पोहोचू शकत. हा तर त्याला काही एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे बरोबर. सर्व गोष्टीचं प्लॅनिंग आहे त्या पद्धतीने आपलं प्लॅनिंग चालू आहे. भविष्यात आपलं मोठ्या बीपीएमच्या अजून प्लॅनचं नियोजन आहे त्या पद्धतीने आपलं कामकाज चालू आहे. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आता एरोलाईन तुम्हाला अवेलेबल होणार आहे, काय टेन्शन घेऊ नका. हे म्हणजे थोड्या दिवसामध्येच अवेलेबल करण्याचा आपण 100% प्रयत्न चालू आहे. आपला त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. सध्या स्थितीमध्ये आता ऑल ओव्हर महाराष्ट्र आपला पॉडकास्ट ऐकतोय, इंटरव्ह्यू ऐकतोय, बरोबर. तर नवीन उद्योजकांना नवीन येणाऱ्या या धंद्यामध्ये लोकांना काय सांगाल? नवीन येणाऱ्यापेक्षा म्हणजे तुम्हाला नेमकी काय म्हणतात मला ते लक्षात नाही आलं व्यवस्थित. म्हणजे आता समजा मी आहे, मला एखादी वॉटर बॉटलची कंपनी टाकायची किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा, तर याविषयी काय सांगाल प्रथमतः नवीन काय तरुणांना? नाही, मराठी फक्त चाललंय मार्केटमध्ये नाही का किंवा याला खूप मागणी असं म्हणून उतरण्यापेक्षा आपण त्या गोष्टीचा आधी स्वतः अभ्यास केलेला चांगला असतो. म्हणजे मला काय म्हणायचं की बुवा जाहिरात नाही का जे आपण म्हणतो जे दिखावे थोडक्यात म्हणजे जाहिराती पडतात एवढं उत्पादन होईल असं करावं लागतं हे होईल ते होईल हे चुकीचं आहे. त्याच्यामधले स्वतः एक आपलं स्वतःच जे म्हणजे ज्या भागात आपल्याला तो प्लॅन टाकायचा त्याच्या आजूबाजूचं मार्केट किती आहे, बरोबर, आपले कनेक्शन किती आहे, आपण किती पद्धतीने त्या ग्राहकापर्यंत जाऊ शकतो, एक आपण स्वतःच आपलं एक ऑब्झर्वेशन काढलं पाहिजे. बरोबर की ह्या वातावरणामध्ये समजा आपण किती प्रकारात म्हणजे बिझनेस तिथपर्यंत देऊ शकतो किंवा काय आपल्याला आधी छोट्यापासूनच सुरुवात करणं. प्लॅनिंग माझं स्वतःच मी उदाहरण मी आधी छोट्यापासूनच सुरुवात केली स्टेप बाय स्टेप की आपल्याला नेटवरती दाखवलं जातं एवढा प्रॉफिट आहे किंवा म्हणजे नाही का जे एक भुलाया टाईप वातावरण असतं ते करण्यापेक्षा मला एक कुठलाही व्यवसाय करण्याच्या आधी एक सांगण्याचं हे आहे की आपण त्याच्यातले जो व्यवसाय करायचा आहे बरोबर आहे एखाद्यानी कन्सेप्ट सांगण्यापेक्षा त्या कन्सेप्ट आपल्या स्वतःच्या मनाला कितपर्यंत आवडती ही महत्वाचा विषय. तुम्हाला मी तुम्हाला एखादा व्यवसाय सजेस्ट करण्यापेक्षा सजेशन हे तुम्हाला सुचलेल्या कन्सेप्टवर विचारणं वेगळी गोष्ट आहे. पण एखाद्या तो व्यवसाय करतो किंवा तुम्हाला एखादी गोष्ट वाटते मी हा व्यवसाय करू शकतो मी याच्यातल्या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत तर ती गोष्ट वेगळी. आधी स्वतःच्या मनाला वाटलं पाहिजे की स्वतःच्या मनात ते तयार झालं पाहिजे अरे मला याच्यात करायचंय बरोबर की हा ते आतून आलं पाहिजे की मला हे करायचं मला तेच करायचं. हा मग तेव्हा ते तुम्ही करता होऊन जात. इतरांच्या कन्सेप्टवर काम करण्यापेक्षा आपल्याला सुचलेल्या आयडियावरती आपण जर काम केलं तर आपल्याला 100% रिझल्ट बेस्ट भेटतो कारण ती आपली ओन कन्सेप्ट असते. ओन कन्सेप्ट असते राईट एकदम बरोबर. म्हणजे स्वतःच्या कन्सेप्टवर काम करणं गरजेचं काम करून ठाम राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपण मग आपल्याला ज्या कन्सेप्टवर काम करायचं त्याचे पॉझिटिव्हनेस निगेटिव्हनेस हे सगळे पॉइंट आपण काढायचे. बरोबर की व्यवसाय समजा एकाच बाजू नसतं नाण्याला दोन बाजू असते तशी व्यवसायाला हे नाही बरोबर आहे साहजिक आहे. म्हणजे आपल्याला एरोलाईनची ब्रँडिंग म्हणा आणि एवढं म्हणजे ब्रँडिंग म्हणा आणि बॉटलची जी क्वालिटी म्हणा हे कसं सुचलं आपल्याला की अशीच या शेप मध्येच का बॉटल भाव आणि कलर हाच का कलर म्हणा स्टिकर असंच म्हणा का कसं सुचलं आपल्याला या गोष्टी? तुम्हाला एरोलाईनचं सांगितलं की आपण एखाद्या रिच ठिकाणी ज्यावेळेस जातो एक तिथं ब्रँड आपण जे मोठे मोठे नावाजलेले ब्रँड तयार झालेले बरोबर आहे तो एक लोकलाइज वाटला नाही पाहिजे.
जरी आपली इंडस्ट्री ग्रामीण मध्ये असले ती समोरच्या ज्या जसं वातावरण आहे त्या वातावरणात गेल्यानंतर त्या ब्रँडला त्या पद्धतीची ब्रँड व्हॅल्यू भेटली पाहिजे. तशा पद्धतीने आपण हे ब्रँड नेम तयार केलं, ते रजिस्टर केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्ही म्हणले शेपचा डायरेक्ट आपण जे स्क्वेअर जर केली असती, आपलं 4 व्हीलरचं गाडीचं होल्डर असतं राईट, बरोबर आहे, ती स्क्वेअर त्याच्यामध्ये प्रॉपर जशी बसायला पाहिजे तशी बसत नाही. अरे बापरे, म्हणजे याच्या मागे पण तुमची एक नवीन कॉन्सेप्ट होती की बा आपली बॉटल आहे ती कारण आपल्या गाडीच्या गाडीचं जे पुढच्या याच्यामध्ये कार बसली होल्डर पाहिजे. असतं, हा, कार बरोबर होल्डर. आहे. ते हे स्क्वेअर शेपचं असतं. नाही, राऊंड शेपचं असतं. हा, राऊंड शेपचं बरोबर हा, आहे. बरोबर. राऊंड शेप मध्ये जर स्क्वेअर घालायचा प्रयत्न केला आपण ते तर नाही ती बसणार. प्रॉपर बसणार नाही. नाही बसणार. त्यामुळे मग आपण ह्या गोष्टी कशा बसल्या हो, पाहिजे. मग त्यामुळेच विचारलं. आणि हातात पण अशी एकदम फ्रीली येते नाही का? हा असं जर बाकीच्या बाटल्या कशा असं पूर्ण त्याचा शेप पूर्ण असा गोल असतो, हा कधी असं अडचण होती, इरिटेट होतं, असं हे कसं एकदम फ्रीली हा. वाटते ही गोष्ट, हा. आणि एकदम एक फ्री हँडली बसते हातात, असं काय वाटत नाही. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एकदम आणि छोट्या छोट्या गोष्टीवरतीच आपण काम केलं पाहिजे. हा, आणि कारण जर कस्टमरला समजा आता गाडी बॉटल घेतली त्याने, तो ट्रॅव्हलिंग करतोय, बरोबर आहे, त्याने एखाद्या दुकानदाराकडून एक बॉक्स विकत घेतला, पण जर तो कॅरी व्यवस्थित करीत नसला बरोबर, नेक्स्ट टायमिंगला तो कस्टमर आपला रिपीट होणार नाही. एकदम बरोबर. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जे तुम्ही जे हे छोटे छोटे जे टाकलेत ग्रिप, ते हाताला म्हणजे असे एकदम बसल्यात पण grip. हाताला पण, आणि त्याने बॉटलनी व्यवस्थित स्ट्रेंथ पण दिसली पाहिजे आणि शेप पण चांगला दिसला आणि पाहिजे. कलर हाच का? कलर जो आहे, बरोबर आहे, जनरली मार्केटमध्ये ब्ल्यू, समजा ब्ल्यू होता, ब्ल्यू जास्त चालतो. हा. ग्रीन होता, असे सर्व जे वेगवेगळे कलर होते, तर आपण काहीतरी मार्केटला कुणाची कॉपी न करणे, अरे बाप, जे सुरुवात केली ते आपण आज ह्या कलर मध्ये सुरुवात फक्त आपलीच आहे. हा, नाही मग ते युनिक आहे ना. हा, आज आपल्या बघून ते कॉपी वगैरे ह्या त्या गोष्टी तो भाग याचा नाही, पण ही जी सुरुवात केली तर हा कलर पहिल्यांदा आपणच केला. बरोबर, म्हणजे युनिक आपला हा कलर. आणि हा कलर समोरून ज्यावेळेस आपण बघतो, गुलाबी कलर, हा लांबून आपली बॉटल त्या डिस्प्लेला दिसते, अट्रॅक्टिव्ह वाटतो. आणि स्टिकर म्हणा, शेप म्हणा, ग्रिप म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही या छोट्या छोट्या बारीक गोष्टीवर काम केलेलं आहे. त्यामुळं एवढं तुम्ही सगळं केलं लवकरात लवकर 2.5 वर्षामध्ये तुम्ही एवढा पल्ला गाठलाय. तर म्हणजे हे जे तुम्ही कलर कॉम्बिनेशन वगैरे म्हणता, तर आपल्याला कुणाची कॉपी नको, आपला एक युनिक असावं, युनिक ब्रँड. आणि युनिक पद्धतीने जरी कॉमन इंडस्ट्री असली पण आपलं जे मार्केट मधलं नाव आहे एक युनिक पद्धतीने तयार झालं पाहिजे. ह्या दृष्टीने आपण सगळ्या त्याच्या बारकाव्यामध्ये खोलवरती जाऊन त्या पद्धतीने काम केलेलं आहे. आता मी बऱ्याचशा दुकानामध्ये जातो, बरोबर, तर मी बसतो की आता एक ब्रँड आहे आपला बिस्लेरी, बरोबर, ऑल इंडिया महाराष्ट्र. तो खूप म्हणजे 1969चा ब्रँड आहे. हा, म्हणजे बिस्लेरी ऑल इंडिया ब्रँड आहे, बरोबर. बिस्लेरी, ते बिस्लेरीची बऱ्याचशा कॉपी ब्रँड आहे बाबा, बिस्लेरी का असं ते आता तुम्ही बघितलं त्याची बाटलीची किंमत फक्त 10 रुपये, आणि ते पाण्याची पण टेस्ट एवढी लागत नाही, पण कॉपी ब्रँड आहे. मग आपल्याला असं कसं सुचलं की बाबा आपले स्वतःचे एरोलाईन तयार करायचं ना, आपल्याला याला ब्रँड करायचं, म्हणजे एवढं कसं काय? नाही, आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस आपलं एक मोठं फिक्स म्हणजे एक मनात फिक्स तयार झालेलं होतं की आपण कोणत्याही ब्रँडची कॉपीराईट टाईप मधलं मॉडेल तयार करणार नाही. आपलं जे काही असेल ते ओन असेल, वेळ लागेल, पण आपल्याला एक मोठं मार्केट तयार करायचं आहे आणि ते एक आपल्या ओन कन्सेप्टनेच तयार आपला स्वतःचा ब्रँड असेल, आणि टर्म आपली आणि कंडिशन पण आपल्याच असेल. राईट, ह्या पद्धतीने आपण ते सुचवलं, म्हणजे त्या गोष्टीवरती काम केलं. आणि प्राइसचं झालं तर प्राइस पण एकदम बरोबर आहे, 20 रुपये, कारण की क्वालिटी पण तशीच आहे ना, बरोबर. आणि बरेच मी बघतो की आणि आज पण आपलं काउंटर सेलला म्हणजे एंड कस्टमर आपली जी बॉटल विकतो, आज ती बॉटल 20 रुपयाला ग्राहक असंच घेतो. कारण कस्टमर घेतो ती आपण एक प्युरिटी वरती जे फोकस केलेलं आहे, लक्ष दिलेलं आहे कामकाजावरती, त्या पद्धतीने आपण काम करण्याचा 100% प्रयत्न करतो, बरोबर. आपले कर्मचारी त्या पद्धतीने एक चांगलं बेस्ट ते बेस्ट, प्रत्येक जणांनी जर ठरवलेले आपण आपलं बेस्ट द्यायचं तर सगळेजण बेस्ट देतात आणि त्या पद्धतीने आज आपण काम करू राहिलो, बरोबर. धन्यवाद एवढा वेळ दिल्याबद्दल, धन्यवाद. आणि शुभेच्छा पुढच्या ह्याच्यासाठी, प्लॅनिंगसाठी आणि एअरलाईनसाठी. धन्यवाद. धन्यवाद प्रेक्षक.